शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत भारतीय किसान संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करण्यात आली। याबाबत प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आले आहे। धुळे जिल्हा शेतकऱ्यांना शेती उत्पन्नासाठी अनेक नैसर्गिक व मानवी आपत्तींचा सामना करावा लागतो। पर्यायी उत्पन्नाचे साधन नसल्याने शेतीवरच अवलंबून राहावे लागते। मात्र उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अवस्था दयनीय होत असून एकीकडे 2400 रुपये MSPचा मका शेतकऱ्यांना 1200 रुपयांनी विकण्याची वेळ आली असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे। धुळे जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मका पीक हमीभावाने व जास्त क्षमतेने सुरू करावे, तसेच हरभरा पीक हमीभावाने खरेदी सुरू करण्यात यावी। शेती पंपांना सर्व गावात दिवसा वीज पुरवठा सुरू करण्यात यावा। या विविध मागण्या घेऊन भारतीय किसान संघाच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करण्यात आली। भगवान बलराम की जय, भगवान बलराम की जय। भारतीय किसान संघाचा विजय हो, भारतीय किसान संघाचा विजय हो। देश के हम भंडार भरेंगे लेकिन कीमत पूरी देंगे, देश के हम भंडार भरेंगे लेकिन कीमत पूरी देंगे। भारतीय किसान संघाचा विजय हो, भारतीय किसान संघाचा विजय हो। आज एक शेतकऱ्यांच्या विषयावर आम्ही भारतीय किसान संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत। जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थिती फार खराब आहे। कष्टाने पिकवलेल्या मालालाही मोल मिळत नाही। MSP चे रेट जे सरकारने काढलेले आहेत तेही त्याच्या उत्पन्न खर्चाशी मेळ खात नाहीत। तरीसुद्धा MSPवर शेतकरी माल द्यायला तयार आहे। सरकारने खरेदी केंद्र चालू केलेली आहेत, त्यांची क्षमता पुरेशी नाही। खरेदी केंद्रावर माल घेतला जात नाही, फार कमी प्रमाणात मोजला जातो, त्यांच्या क्षमता नाहीत। आणि या सगळ्यांमुळे शेतकरी आज इतका परेशान झालेला आहे। 2400 रुपये MSPचा मका शेतकऱ्याला 1200, 1400, 1500 विकावा लागत आहे। हरभऱ्याची तीच अवस्था आहे। 70-80% शेतकऱ्यांनी कापूस MSPच्या खाली 5500, 6500 रुपयाला विकला आणि आज नंतर रेट वाढले ते त्याच्या पदरात पडले नाही। तर अशा वाईट अवस्थेतून शेतकरी जात असताना त्याने जगावं कसं हा एक मोठा प्रश्न आहे। सरकारला एकच विनंती करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत की उत्पन्न जे तुम्ही MSP डिक्लेअर केलेली आहे कमीत कमी त्या रेट भरले तरी त्याचा संपूर्ण माल खरेदी करण्यात यावा आणि त्याच्यासाठी तुम्ही जी केंद्र उघडता ती पूर्ण क्षमतेने चालवावीत। अनेक केंद्रावर अनेक घोळ अनेक प्रकार दिसून येतात आणि शेतकऱ्यांना पिकवलेल्या मालाला 4-4 महिने वाट पाहत तरी अजून त्याला घेतलं जात नाही आहे। तिची नोंदणी होते ती अगदी म्हणजे त्याला म्हणजे 4-4 महिने वाट पाहावी लागते नोंदणीचा नंबर येईपर्यंत। तर त्याने इतके दिवस माल सांभाळायचा कसं काय? तर अशा अवस्थेतनं शेतकरी जात आहे। कांद्याचाही तोच विषय आहे। कांद्याचे रेट त्याला उत्पादन खर्चही मिळत नाही आहे। आयात निर्यात धोरणाचा ताळमेळ नाही आहे। आयात निर्यात धोरण कधी बदलेल आणि कधी तो अगदी कांद्याचे रेट 400वरून 500वर येतील हे समजत नाही। तर अशा परिस्थितीत शेतकरी जात असताना तुम्ही त्याला काही देऊ नका, त्याला फक्त तुम्ही त्याला घामाचे दाम दिले तरी शेतकरी खुश राहणार आहे किंवा त्याला ते मिळणार, त्याला केलेल्या कष्टाचं त्याला फळ मिळणार आहे, पण तेही मिळत नाही। अशा वाईट अवस्थेतून जात असताना भारतीय किसान संघातर्फे आज आम्ही शेतकऱ्यांचा विषय जिल्हाधिकाऱ्यांना अवगत करण्यासाठी आले आहोत। आणि जे आता खरेदी केंद्र चालू केलेली आहेत, आता आपण हरभरा आलेला आहे, हरभराही आज मार्केटमध्ये येण्याच्या अगोदरच त्याचे रेट MSPच्या खाली चालले गेलेले आहेत। आणि आधारभूत किंमत सरकार जाहीर करतं तरी कशाला? आधारभूत किमतीमध्ये शेतकऱ्याला माल देणंही परवडत नाही, पण तो द्यायला तयार असताना सुद्धा त्या मालाची पूर्ण खरेदी होत नाही। तर अशा अवस्थेतनं सरकारने योग्य तो मार्ग काढावा, शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि योग्य पद्धतीने त्याच्या मालाला त्याच्या घामाचं मोल करावं। नाहीतर असंतोष एवढा आहे शेतकऱ्यांच्या मनात तर त्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। याची दखल सरकारने, प्रशासनाने, शासनाने घ्यावी। यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना अवगत करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। विजेचा